आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आपल्या या श्री माऊली वारकरी गुरुकुलाश्रम अनाथालय व गोशाळा तसेच संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या या संस्थेवर नितांत प्रेम करणारे संस्थेचे सदस्य, संस्थेचे मार्गदर्शक, आधारवड आदरणीय मोईज भाई दादा यांच्या वतीनं सुंदर अशा महापंक्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली आदरणीय गुरुवर्य आदरणीय महाराज, त्याचप्रमाणे सय्यद आजिमभाई त्रिंबकजी बोर्डे, त्याचप्रमाणे वाहिदजी पटेल, रत्नाकरजी पाटील, सुभाषजी खेळवणे साहेब, रुपतराव खेळवणे साहेब, अंबादासजी मरकडे, समाधानजी काटकर, राजू पंडित, रमेश दामोदर, भगवान खेळवणे, शेख सय्यद, देवदास पांडे, रमेश गायकवाड यांच्यासह गजानन भाऊ जयस्वाल या ठिकाणी, हदी चाहुलजी साहेब सरपंच बनकिलोळा ही या ठिकाणी उपस्थित आहेत। आज त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांसाठी सुंदर असे गुलाबजाम, पोळी, त्यानंतर भात, वरण, वांग्याची भाजी, चिवडा अशा विविध पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी महापंक्तीच्या स्वरूपात आपण घेत आहोत। मी या ठिकाणी आदरणीय महाराजांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आजच्या या महापंक्तीच्या निमित्तानं शुभ आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्याव्या। ज्यांच्या माध्यमातून ही जागा सुद्धा आश्रमासाठी झाली आणि तेव्हापासून आम्ही एकदम जीवलग मित्र असं बनलो आणि संस्थेसाठी वेळोवेळी सहकार्य केले। नवी जेव्हाही अडचण आली असेल तेव्हा आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये, अडचणीमध्ये दोघंही सामील झालेलो आहोत। तेव्हाने बऱ्याच दिवसाने बाईंची इच्छा होती की आपल्याला मुलांना आवडेल असं काही गोड जेव घालायचं आणि त्यावेळेस आपले सर्व जेवढे मित्र परिवार असेल ते लोक पाहिजेत। आज उद्या करता करता योगाने आता मागेच्या 2-4 दिवसापूर्वी बहिणी सांगितलं की आपल्याला आता अर्जंट करायचं आहे। 2 दिवस कीर्तन आहे असं आहे, काल परवा ठरल्या गेलं आणि काय बनवायचं मुलांना विचारल्यावर मुलं म्हणायला लागली आपल्याला गुलाबजाम बनवायचं। आपल्या संस्थेचा नियम असा आहे, मुलांनी जे मागितलं आपण ते खाऊ घालतो, फक्त त्यांनी जे म्हणायचं ते विषय बरोबर आहे का रे? त्यांनी ज्या दिवशी जे मागितलं ते त्या दिवशी आपण बहिणींना सांगितलं की आपल्याला गुलाबजाम खायचे, किती लागू द्या गुलाबजाम वगैरे सर्व आहे। त्या योगाने त्यांच्यासोबत त्यांच्या विनंतीला मान देऊन मी सर्व आलेल्या पाहुण्यांना शतशः धन्यवाद देतो। आणि ही संस्था नुसती आमचीच नाहीये, ही आपल्या सर्वांची आहे, कारण इथे 1-2 नाही 350 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यापैकी 82 विद्यार्थी असे ज्यांना आई नाही, वडील नाही, आई वडील नाही। त्याच्यात आणखीन 50 विद्यार्थी असे आई एकीकडे आहे, वडील एकीकडे आहे आणि मग त्या मुलाची दुर्दशा होऊ नये म्हणून सरपंच असेल गावचे, कुणी प्रतिष्ठित नागरिक असेल, समाजसेवक असेल, त्यांनी काही जणांनी आणून ठेवलेलं त्या लेकरांना मोठं होण्यासाठी। अशी काही लेकरं आपल्या संस्थेमध्ये आहेत, त्यांचं खाणं पिणं राहणं हे 12 महिने मोफत असतं। रोजचं 400 लोकांचं सकाळचं जेवण, संध्याकाळचं 350 लोकांचं जेवण आपल्या या आश्रमामध्ये मोफत होत असतं। आणि बाकीचे ज्यांना आई वडील आहे अशा ज्या विद्यार्थ्यांना फक्त शालेय शिक्षणाला जो खर्च तो घेतला जातो शालेय शिक्षणासाठी, पण जवळजवळ ते 82 ते 50 अशा सर्व विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, पुस्तक, पेन, शाळेचा ड्रेस असेल, खाणं पिणं हे सर्व आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून चालतं। बऱ्याच वेळेस अडचणी आल्या, पैशाच्या अडचणी आल्या असेल, सर्व अडचणीमध्ये सुखदुःखामध्ये बाई आमच्या सोबत असल्यामुळे कर्जाचा डोंगर कमी करायला काही वाटलं नाही। आणि आता त्या योगाने आपण सर्वजण ही संस्था आपलीच आहेत या उद्देशानं मी एवढ्या आनंदाने आणि विनंतीला मान देऊन आले। ही चालतं कशावर तुम्ही माणसाला, हे कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपण शपथ घेतली, सर्व पैसा आपण या लेकरांच्या सेवेत अर्पण करतो आणि विशेषत्वाने महाराष्ट्रभर आपल्या संस्थेचं नाव गाजलेलं आहे। आणि त्यामध्ये आमचे शालेय कर्मचारी असेल, सर्व कर्मचारी संस्थेचे असतील, व्यवस्थापक असेल, सर्व शिक्षक वृंद हे जीवापाड प्रेम करतात, प्रयत्न करतात। तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा आश्रमामध्ये आल्याबद्दल
कोटी कोटी धन्यवाद. विनंती आहे की जसं निमंत्रण नुसतं आश्रम बघायचं नाहीये, तर निमंत्रण हे महाप्रसादाचं आहे. त्याचाही आस्वाद आपण सर्वांनी आनंदाने घ्यावा ही विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण. Yeah.
आपल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.